1500 आहेत ते तर पहिले बंद होणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेतोय आणि 2100 रुपये देत असताना योग्य लोकांना कारण काय झालं त्यावेळेला थोडं घाई गडबड झाली की 4 व्हीलरवाल्यांना 2 व्हीलरवाल्यांना आणि नको त्यांना, कारण आपण पाहिलं अकोला का कुठून तरी त्या एका महिलेने बिचाऱ्याने पैसे परत पण केलेत. म्हणजे अशा काय त्रुटी राहू नये, होऊ नये चुका, म्हणून करता थोडासा. तर तुम्ही आत्ताच बघितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये आता 2100 रुपये जे मिळणार आहे ते योग्य लोकांनाच मिळणार आहे आणि योजना ही बंद होणार नाही आहे. आणि यामध्ये आता जे 2 व्हीलर आहे 4 व्हीलर आहे याबद्दल सुद्धा बोलण्यात आलेलं आहे. तर यामध्ये 2 व्हीलर तर नाही, परंतु 4 व्हीलर ज्यांच्याकडे आहे त्यांचे परत व्हेरिफिकेशन होऊ शकते, कारण काही महिलांनी पैसे परत केले आहे याबद्दलची सुद्धा अपडेट आलेली आहे. कारण की ती महिला GR मध्ये बसत नव्हती, तर त्या महिलांनी तिला मिळालेले पैसे हे परत केलेले आहे, हे सुद्धा आपण आत्ताच बघितलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता लाडकी बहीण योजना एका दौंड तालुक्यामध्ये आतापर्यंत 70 कोटी रुपये आम्ही महिलांना दिले. तर आतापर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आलेले आहे आणि याबद्दल म्हणजे लाडकी बहीण योजनाबद्दल यांनी अजून भरपूर साऱ्या ज्या अपडेट आहे ह्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या गरीब महिला आहेत, ज्या माझ्या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ज्यांना आज देखील अतिशय कठीण जीवन जगावं लागतंय, अशा गरीब ज्यांचं उत्पन्न 2,50,000 रुपये वर्षाला त्याच्या आत आहे, म्हणजे 20,000 रुपये महिन्याच्या आत ज्यांना उत्पन्न आहे त्यांच्याकरता ही योजना आहे. ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत म्हणजे 20,000 रुपये महिना असेल त्या महिलांना ही योजना कधीच बंद होणार नाही आहे. म्हणजे ही योजना त्यांच्यासाठी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आताच सांगितलेलं आहे. तर ही जी योजना आहे ही जे गरीब कुटुंब आहे त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना त्यांच्यासाठी कधीच बंद पडू देणार नाही आहे, याच्याबद्दल सुद्धा संपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे. परंतु मधल्या काळामध्ये इलेक्शन होतं, वेळ नव्हता, सगळ्यांना तिथं काय ते तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटलाच पैसे येतात ना, डीबीटी केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते देत गेलो. डीबीटी असल्यामुळे सर्वांना पैसे देण्यात आलेले आहे याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. कारण जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली आहे तेव्हा आचारसंहिता होती आणि त्यामुळे सर्वांचे व्हेरिफिकेशन करता आलेले नाही आहे, त्यामुळे सर्वांना हे जे पैसे आहे पाठवण्यात आलेले आहे अशाबद्दल सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. तर यामध्ये आता परत व्हेरिफिकेशन होऊ शकते, कारण ज्या अपडेट आतापर्यंत आपण बघितलेल्या आहे या अपडेटवरून तरी असं वाटत आहे की जो GR आला होता त्या GR मध्ये ज्याही अपडेट होत्या की यामध्ये कोण इलिजिबल असणार आहे आणि यामध्ये कोण इलिजिबल नसणार आहे, तर त्यांची परत व्हेरिफिकेशन होऊ शकते. कारण यामध्ये तुम्ही आता जे व्हिडिओमध्ये बघत आहे त्यानुसार तरी वाटत आहे. आता हे जे काही सांगतात ना बंद करणार, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, देवेंद्र मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही. ही योजना आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची वीज माफीची योजना चालूच ठेवणार. तुम्ही आताच बघितलं की उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडून देणार नाही आहे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना सुद्धा बंद पडू देणार नाही आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुम्ही संपूर्ण अपडेट बघितले आहे की उपमुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं आहे. तर ज्याही महिलांना आता 7व्या हप्त्याची वाट बघत आहे, म्हणजे जानेवारीचा 1500 रुपयाचा हप्ता कधी येईल, तर जानेवारीचा 1500 रुपयाचा हप्ता तुमचा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकते. कारण भरपूर ठिकाणावरून ज्या कंप्लेंट आलेल्या आहेत, तक्रारी आल्या आहेत, त्यांचे व्हेरिफिकेशन सुरू आहे. कारण अदितीताई तटकरे यांनी लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की परत व्हेरिफिकेशन होणार आहे, फक्त ज्या ठिकाणावरून तक्रार आलेल्या आहेत त्यांचे व्हेरिफिकेशन होणार आहे. परंतु या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर असं वाटत आहे की ज्यांना GRच्या व्यतिरिक्त ज्याही महिलांनी अर्ज केलेले असेल, जसे की 4 व्हीलर, इन्कम टॅक्स, याबद्दल सुद्धा आता अजितदादा पवार यांनी नेमकी काय काय सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर त्यांची सुद्धा योजना म्हणजे त्यांचे सुद्धा परत व्हेरिफिकेशन होऊ शकते आणि त्यांची सुद्धा योजना बंद होऊ शकते. कारण या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री यांनी संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या सांगितलेल्या आहे की इन्कम टॅक्सवाल्यांना लाडकी बहीण योजनेची गरज नाही आहे किंवा ज्याही महिला गरीब असेल
झोपडपट्टी एरियामध्ये राहत असेल, ही योजना खरोखर त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे, तर अशाबद्दल सुद्धा संपूर्ण अपडेट दिलेले आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती. तर लाडकी बहीणबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.